500 आणि 1000च्या नोटाबंदीचा प्रभाव विदर्भातल्या सर्वात मोठ्या कापसाच्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीवर झालेला दिसतोय। त्यामुळे शेतकरी वर्गासह व्यापारी, कापड व्यावसायिक ही सगळी जी चेन आहे ती चिंतेत आहे। ही आहे हिंगणघाट मधली कृषी उत्पन्न बाजार समिती। कापसाची सर्वात मोठी आवक असणारी महाराष्ट्रातली सर्वात मोठी बाजार समिती। मात्र नोटबंदीच्या निर्णयामुळे या बाजार समितीत कापसाची आवक 50% कमी झाली आहे। कापूस विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना रोखीने नव्हे तर धनादेशाच्या मार्फत दिली जाते, पण धनादेश बँकेत जमा करण्यासाठी तो वटवण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या जातात। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे। शेतकरी जीवन महाकाळकर यांचीही तीच अवस्था आहे। 35 क्विंटल कापूस विक्री करून 1,70,000ची रक्कम मिळाली, मात्र ती आम्ही 35 क्विंटल 20 किलो कापूस विकला। आम्हाला चेक दिला 1,70,260 रुपयाचा। 2,000 ते 4,000 वडनेर बँकमध्ये पैसे देऊन राहिले ना, ते आज 2 दिवस झाले संप, म्हणजे त्याने पैसे नाही म्हणून राहिले। 26 ऑक्टोबर 2015 ते 3 जून 2016 पर्यंत बाजार समितीत 19,867 क्विंटल कापूस विक्रीला आला। त्याची किंमत तब्बल 834 कोटी एवढी होती। महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी आवक होती। मात्र या हंगामात आतापर्यंत 1,69 क्विंटल आवक झाली आहे। त्याची किंमत केवळ 78 कोटी इतकी आहे। महाराष्ट्रात एवढ्या प्रमाणात कापसाची आवक कोणत्याही बाजार समितीत झालेली नाही। आज आदिलाबाद जे मार्केट होतं त्या तुलनेमध्ये हिंगणघाट बाजार समिती ही तालुक्याची बाजार समिती असून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची आवक आहे। कापसाची आवक कमी झाल्याने कापूस खरेदी करणारे व्यापारी देखील गोंधळून गेलेत। मात्र येत्या काही दिवसात कापसाची आवक वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। किसान को चेक मिलने के बाद भी उसका पेमेंट विड्रॉ में काफ़ी दिक्कत जा रही है, तो वो एक गाड़ी बेच रहा है, दूसरी गाड़ी को वो सोच रहा है कि भैया भाव में बेचूं कि रुकूं। आवक बढ़ेगी, थोड़े दिन में ऐसा लगता है कि 8-10 दिन में आवक बढ़ेगी। व्यापाऱ्यांसह कपडा मार्केटलाही नोटबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका बसलाय। कापसाची आवक कमी झाल्याने उत्पादन कमी झाले, त्याचा ऑर्डरवर देखील परिणाम झालाय। जहाँ रिटेलर्स को छोटे-छोटे लोग सभी लोग आके कपड़े खरीदते थे, कैश देके जाते थे। रिटेलर्स छोटे-छोटे गांव में रहते थे, तो उनके पास भी क्रेडिट कार्ड या पॉस की कोई मशीन्स की फैसिलिटी नहीं रहती थी। तो धीरे-धीरे सब लोग चेंज होंगे, फिर धीरे-धीरे डिमांड आएगी। अभी सडनली तो काफ़ी बड़ा इफेक्ट है। डोमेस्टिकली तो काफ़ी डिमांड कम हो गई है, एंड जो ऑर्डर्स थे भी पुराने भी, उन्होंने भी बोला है कि अभी थोड़ा सा हम रुक के अपना माल उठाएंगे। 500-1000च्या नोटबंदीनंतर बँकांमध्ये लोकांची झुंबड कायम आहे। शहरी भागात पैशाचा अभाव आहेच, ग्रामीण भागातली परिस्थिती तर बघायलाच नको। या परिस्थितीवर मात करण्याकरता सरकारनं तातडीनं चलन उपलब्ध करून देण्याची गरज आहे। अमित देशपांडे, झी मीडिया, हिंगणघाट, वर्धा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।